आमच्या गावाचे पुनर्वसन करून आम्हाला विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये येऊ द्या अशी आर्त हाक आणि मागणी सेमाडोह वासियांनी सोमवारी यांना निवेदनाच्या द्वारे केलेली आहे। सेमाडोह हे गाव मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित आणि गाभा क्षेत्रामध्ये येते। सेमाडोह गाव पुनर्वसन प्रक्रियेमध्ये प्रस्तावित आहे। येथे रोजगार संधींचा अभाव असून चांगल्या शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध नाहीत, त्यामुळे आम्हाला पुनर्वसित ठिकाणी जाण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी सेमाडोह येथील नागरिकांनी केलेली आहे। गावातील 75% लोकांची पुनर्वसित ठिकाणी जाण्याची तयारी आहे, मात्र स्थानिक प्रशासन याला परवानगी द्यायला तयार नाही। जिल्हा प्रशासन ते स्थानिक प्रशासन यामध्येच सेमाडोहवासी झुलत आहेत। शिवाय मेळघाटामधील मेळघाटवासियांचा मुख्यत्वे करून रोजगार असलेला व्यवसाय म्हणजे गाई गुरे पाळणे आणि त्यांच्या दुधावरती त्यांची सर्व उपजीविका चालत असते। सेमाडोह हे ठिकाण अतिसंरक्षित आणि गाभा क्षेत्रामध्ये येत असल्यामुळे या ठिकाणी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचा आणि वन कार्यालयाचा होत असलेला सेमाडोह वासियांनाच नव्हे तर मेळघाटवासियांना होत असलेला त्रास यामुळे सुद्धा मेळघाटातील अनेक वेगवेगळ्या गावांनी आम्हाला पुनर्वसित करण्याची मागणी रेटून धरलेली आहे। मेळघाटामधील अनेक नागरिक आपली गावे पुनर्वसित करण्याच्या विचारामध्ये दिसून येताना दिसत आहेत। एक साल से पुनर्वसन की चालू है, उठते उठते करके फिर उठ ही नहीं रहा गाँव, तो हमारे सूर्य कागज देना चालू है। जैसा पीली गाँव उठ गया तो हमारे सिमट वाले की भी यही इच्छा है कि यहाँ से पुनर्वसन हो। 75% लोग तैयार हैं। तकरीबन कितने लोग यहाँ से जाने हैं? 75% लोग तैयार है। सेमाडो के 1 साल से चालू है। अब उठेंगे जब उठेंगे, कोरोना के मारे ठहराव नहीं दे रहे, ग्राम सेवक ये नहीं, ऐसा चालू है। विदर्भ न्यूज करिता अमरावती येथून अनिकेत ठाकरे तर सेमाडोह येथून गोलू मुंडे यांचा हा वृत्तांत।